साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मोदी सरकार विरोधात सोलापुरात इंडिया आघाडीची जोरदार घोषणाबाजी। इंडिया आघाडीतील सहभागी पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी आज सोलापुरात जिल्ह्यातील कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली। अलीकडच्या संसद अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या 143 खासदारांना सभापतींनी निलंबित केले आहे। याचा रोष आज व्यक्त करण्यात आला। ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वात ही निदर्शने झाली। यात माकप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। जो हिटलर की चाल चलेगा वही हिटलर की मौत मरेगा अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच मोदी शहा मुर्दाबाद अशा घोषणा देत हुकुमशाही नहीं चलेगी असेही बजावण्यात आला। या निदर्शनात काळे, भगवे, लाल तिरंगी झेंडे घेऊन कार्यकर्ते, महिला सहभागी झाले होते। निलंबन संसदेमध्ये झालेला आहे। विरोधकांकडे सातत्याने टीका होते की चुकीचा प्रकार आहे। आपण कशा पद्धतीने आंदोलन केलं? 146 खासदारांचं, इंडिया आघाडीच्या खासदारांचं निलंबन झालं लोकसभेत का? कारण का त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी प्रश्न विचारला। आज एवढ्या अहंकारी पंतप्रधानांना, एवढ्या अहंकारी सत्ताधाऱ्यांना जर एक कॉन्क्रीट ऑपोजिशन जे आपण म्हणतो, विरोधकांचं काम प्रश्न विचारण्याचं असतं तरच लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहू शकते। आज त्यांना विरोधकांचाच आवाज दाबायचा। विरोधक आहेत, एक कॉन्क्रीट ऑपोजिशन आहे, हे ते स्वीकारत नाही आहेत। किंवा ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयीजींनी किंवा सुषमा स्वराजजी जेव्हा नेत्या होत्या तेव्हा ज्या पद्धतीत त्यांनी सन्मानाने विरोधकांना ची वागणूक दिली, हे ह्या ठिकाणी होताना दिसत नाहीये मोदीजींकडून। कारण काय अहंकार आहे की हम बोले सो कायदा, मला कोणी काही विचारायचं नाही, मला माझ्या चुका काढायच्या नाही। आणि असं जर होत असेल तर ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे। आणि आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात तुम्हाला हे निषेध होताना दिसत आहे। आज इंडिया आघाडी ही बीजेपीच्या विरोधात लढत आहे। एकमेव आमचा विरोधक बीजेपी आहे। महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज जे मोदीजी दाबायचा प्रयत्न करतात, आज त्यांना आम्ही धीर द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही ह्या ठिकाणी ह्या लोकशाही खंबीर ठेवण्यासाठी लढत आहोत। आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज साक्षी मलिकनी निर्णय घेतला की ती कुस्ती सोडणारे कायमस्वरूपी एक तरुणी जिने आपल्यासाठी आपल्या देशाची मान उंचावली आणि कॉमनवेल्थसाठी मेडल आणलं, तिच्यावर ज्या माणसाने अत्याचार केला त्या खासदारालाच सस्पेन्शन होत नाही, मात्र त्याला पुन्हा एकदा रेस्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष बनवलं जातं। ज्या खासदारांनी ज्यांनी सुरक्षा ब्रीच केली आणि आतमध्ये आले त्यांना जो पासेस देणारा जो खासदार आहे त्याला सस्पेंड केलं जात नाही। अनेक त्यांचे खासदार आहे जे महिलांच्या विरोधात बोलले, त्यांचं सस्पेन्शन केलं जात नाही। पण ज्या खासदारांनी फक्त विचारलं की ही सिक्युरिटी ब्रीच कशी झाली त्यांचं निलंबन केलं जातं। ह्याच्यापेक्षा मोठी हत्या लोकशाहीची काय असू शकते? आणि म्हणून इंडिया आघाडीने ठरवलं की आम्ही एकत्र लढणार आहोत। उद्यापासून घरोघरी जाऊन ही जी लढाई आहे, सर्वसामान्यांसाठी, देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती आमची अजून गल्लोगल्ली आणि रस्त्यावर आम्ही उतरून ही लढाई लढणार आहोत। काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा लष्करांच्या जवानावरती दहशतवाद्यांचा हल्ला झालाय, जवानांच्या गाड्यावरती। देशाची सुरक्षा काही ठिकाणी आहे। कधी तुम्ही बघितलंय मोदीजी जे वारंवार काश्मीरमध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅक्सलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले जवान शहीद होतात, कधी तुम्ही बघितलंय मोदीजींनी पार्लमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली? आजपर्यंत ते कधीच झालं नाहीये। किंवा त्याचं कारण काय? आपले जवान जे आपल्यासाठी लढतात, आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे, कोणी पंजाबचं आहे, कोणी राजस्थानचं आहे, कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली दिसत नाही। मात्र त्या प्लेनमध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात। नेमकं कोणाला करतायत? फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमतं। पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल, आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होतंय वारंवार। पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेवलला जातील, काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना दिसतंय। अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते। आणि मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपला देश ह्या दिशेने चालला असेल, आपल्या देशाने कधीच धर्म जात पातीवर आपल्या लोकांनी मतदान केलं नाहीये, पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे कांड ह्या प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी आज जागं होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे। आणि 100% आपण नेमकं ऐन इलेक्शनला इकडे
लोकांना महागाईची झळ पोचते, लोक बेरोजगार, ते 4 जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होतं. त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये, पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म जातपात हे न सुचते आणि पोलरायझेशन, दुसरं काही राहिलं नाही आज त्यांच्याकडे यंत्र, म्हणून चला पोलरायझेशन करूया, या देशाच्या लोकशाहीला आग लावूया, या देशामध्ये जे सर्वधर्म समभावचं एक सुंदर असं फॅब्रिक आहे ते आपण फाडूया, देशाची वाट लावूया, हे मात्र मोदीजींना व्यवस्थित जमेल. संजय राऊत असं म्हणतायत की आता आगामी लोकसभेला शिवसेना ठाकरे गट ज्या आहेत 23 जागा लोकसभेच्या लढणार आहे, पण असं झालं तर मग इतर पक्षांचं म्हणजे अजून इंडिया आघाडीच्या मीटिंग्स होत आहेत, अजून सीट शेअरिंगवर पूर्ण व्यवस्थित निर्णय होतील आणि डिसेंबर अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट. 24ची निवडणूक शेवटची निवडणूक असेल असं तुम्ही भाषणात म्हणाला, त्याच्यानंतर निवडणुका होतील की नाही? कारण का ज्या पद्धतीत आज आपल्याला दिसते अराजकता दिसते आणि ज्या पद्धतीत निवडणुका लढल्या जात आहेत आणि ज्या पातळीला जाऊन निवडणुका लढल्या जात आहेत, ज्या पद्धतीत विरोधकांचा आवाज दाबला जातोय, तुम्हाला नाही वाटत की इथे लोकशाही चे जे मेन घटक असतात, एक कॉन्क्रीट ऑपोजिशन, की मतदाराचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, हेच जर सगळे दाबले गेले आणि हेच जर सगळे आपल्याकडून हिसकावून घेण्यात गेले तर लोकशाही राहणार कुठे? आणि म्हणून मतदाराचा अधिकार पण उद्या आपल्याकडून हिसकावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. काही मराठा समाजाचं आंदोलन हे तीव्र होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील 24 तारखेच्या आंदोलनात ठाम आहे, त्याकडे कसं पाहताय? सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय ठरत आहे आणि एक योद्धा लढा देतोय आणि त्याची दखल न घेता हे सरकार आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या ऐन तोंडावर स्पेशल सेशन कॉल करणार आहेत. ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत. मला नाही वाटत हे त्यांना कितपत जमेल. त्यासाठी कास्ट सेन्सस होणं महत्त्वाचं आहे, जी नेहमी राहुलजींची मागणी आहे. ते झाल्याशिवाय हे सरकार हे कसं करेल? हे फक्त एक खेळी आहे किंवा आय वॉश ज्याला म्हणतात, महिला आरक्षण असेल जे संसदेत पण पास केलं, हे फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी देण्याचं हे काम. ट्रॅक्टर मोर्चा हा मुंबई तरकेल यासाठी सरकार घाबरतंय कुठेतरी? 100% मला असं वाटतं एक सरकार बॅकफूटवर चाललंय ह्यासाठी. आणि आज तुम्हाला दिसते अंगणवाड्यांचा पण, अंगणवाडी सेविकाचा पण मोर्चा आहे. ह्यावेळेस नागपूरमध्ये एवढे मोर्चे होते सरकारच्या विरोधात, कारण का एका माणसाशिवाय दुसरं कोणीच या देशात खुश नाही. खरगेंना कुठेतरी इंडिया आघाडीतून पंतप्रधानचा उमेदवार बघतात कसं? अजून ते काही ठरलं नाही. आता जसं मी म्हणाली, आमचा एकच विरोधक आहे आणि तो आहे भाजप. त्याच्या विरोधात एकत्र कसं लढायचं त्यावर आम्ही आज फोकस करत आहोत.